सोलापूर जिल्ह्यातला भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मनोहर भोसलेवर 50,000ची फसवणूक केल्याचा आरोप आहे। भोंदू मनोहर भोसलेचे आर्थिक व्यवहार आता पोलिसांच्या रडारवर आलेत। पाहूया। सोलापूर जिल्ह्यातला भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सोलापुरातल्या गौतम कसबे यांच्याकडून विधिवत पूजेसाठी 50,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप मनोहर भोसलेवर आहे। सोलापुरातल्या कुर्डुवाडी पोलिसांनी भोंदू मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारेलाही अटक केली आहे। भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या मनोहर भोसलेची इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये संपत्ती आहे का? पूर्वीच्या बलात्काराच्या गुन्ह्यानुसार कुठल्या महिलांवर त्याने अत्याचार केले आहेत का, हे तपासायचं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय। भोंदू मनोहर भोसलेला कोर्टातून बाहेर काढताना त्याच्या भक्तांनी गर्दी केली होती। भोंदू भोसलेला पाहण्यासाठी त्याचे भक्त तासभर ताटकळत उभे होते। अखेर पोलिसांनी भक्तांना बाजूला सारत मनोहर भोसलेला कोर्टातून बाहेर काढलं। भोंदू मनोहर भोसलेचा करमाळा तालुक्यामधल्या घोटी गावात 27 एकरावर मोठा आश्रम आहे। आश्रमाच्या सभामंडपासाठी थेट राजस्थान आणि कोकणातून लाल दगड आणल्याचं सांगितलं जातंय। आश्रमात भक्तांच्या प्रतीक्षेसाठी मोठे हॉल असून आत मनोहर भोसलेची आलिशान केबिन आहे। संपूर्ण आश्रमाला कंपाऊंड करण्यात आलं असून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले। दर अमावस्येला शेकडो लोक भोसलेकडे येत असत। यात राजकीय मंडळी, बडे उद्योजक आणि शिक्षण सम्राटांचाही समावेश आहे। घरच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा भविष्य बघण्यासाठी हे लोक मनोहर भोसलेच्या आश्रमात येत असत। नवी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्येही भोंदू मनोहर भोसले हाय प्रोफाईल दरबार भरवायचा। भविष्य सांगण्याच्या नावाखाली तो 51,000 फी घ्यायचा। सध्या मनोहर भोसलेच्या घोटी गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पोलीस बाहेरच्या कुणालाही आश्रमात सोडत नसून आश्रमातूनही कुणाला बाहेर जाऊ दिलं जात नाहीये।